नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात एकाच नामांकित कॉलेजमधल्या शिकणाऱ्या दोन मैत्रिणी स्नेहा आणि रिया एकाच फ्लॅटवर एकत्र राहत होत्या. दोघींचा स्वभाव अगदी उत्तर दक्षिण होता, पण तरीही त्यांच्यात प्रचंड जिव्हाळा होता. स्नेहा थोडी शांत, सामंजस्य, प्रत्येक पाऊल विचार करून टाकणारी आणि पुस्तकांमध्ये रमणारी मुलगी होती. तर रिया अगदी त्याच्या उलट, मन मोकळी, बिनधास्त, हसमुख आणि जगाची फारशी पर्वा न करता आयुष्याचा प्रत्येक क्षण जगणारी होती. कॉलेजचं हे शेवटचं वर्ष होतं, त्यामुळे साहजिकच प्रॅक्टिकल्स, सबमिशन्स आणि फायनल इयर प्रोजेक्टचं ओझं दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. दोघीही अभ्यासाच्या टेन्शनमध्ये असायच्या. त्यांच्याच क्लासमध्ये शिकणारा एक मुलगा राहुल हा त्यांचा खूप चांगला मित्र होता. राहुल स्वभावाने अत्यंत हुशार, समजूतदार आणि नेहमी चेहऱ्यावर हसू ठेवून प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा होता. देखणा तर तो होताच, पण त्याचा नम्र स्वभाव लोकांना जास्त आकर्षित करायचा. जेव्हा 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 स्नेहा आणि रियाला अभ्यासात किंवा अवघड प्रोजेक्ट कोडिंगमध्ये काही अडचण यायची, तेव्हा राहुल नेहमी स्वतःचं काम बाजूला ठेवून त्यांच्या मदतीला धावून यायचा. रोज कॉलेजमध्ये भेटणं, कॅन्टीनमध्ये चहा पिणं आणि एकत्र अभ्यास करणं, या सगळ्यांमुळे तिघांमध्ये एक घट्ट मैत्री तयार झाली होती. पण हळूहळू या मैत्रीच्या पलीकडेही तिघांच्या मनात एकमेकांबद्दल एकच वेगळी आत्मीयता आणि ओढ निर्माण होऊ लागली होती, ज्याची स्पष्ट जाणीव कदाचित त्या तिघांनाही अजून झाली नव्हती. त्या दिवशी शनिवार होता. दुपारपासूनच पुण्यात मुसळधार पाऊस सुरू होता. आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले होते आणि विजांचा कडकडाट चालला होता. अशा वातावरणात बाहेर जाणं किंवा कुठे फिरणं निव्वळ अशक्य होतं. फ्लॅटच्या खिडकीपाशी उभी राहून स्नेहा पावसाचे थेंब पाहत होती. मनात कुठेतरी अभ्यासाचा विचार आणि बाहेरच्या रोमॅन्टिक वातावरणाचा आल्हाददायक अनुभव, असं संमिश्र फिलिंग होतं. तेवढ्यात रिया हॉलमध्ये आली आणि सोफ्यावर आडवी होत म्हणाली, धो धो पाऊस पडतो यार, आज तर कॉलेजला सुट्टी आहे, पण आपला तो फायनल इयरचा प्रोजेक्ट अजून तसाच रडलाय. मला तर त्यातलं काही डोक्यात शिरत नाही. तिने थोडा विचार केला आणि तिचे डोळे चमकले. ती उत्साहाने स्नेहाकडे बघत म्हणाली, अरे स्नेहा, आपण राहुलला फ्लॅटवर का नाही बोलून घेत? तो या प्रोजेक्टमध्ये एक्सपर्ट आहे. तो आला की तिघे मिळून काम पटकन संपून टाकू आणि एवढ्या भारी वातावरणात एकत्र वेळही घालवता येईल. काय म्हणतेस? स्नेहाने आधी थोडा विचार केला. एका मुलाला अशा पावसात फ्लॅटवर बोलावणं योग्य वाटेल का, अशी एक सुप्त शंका तिच्या मनात आली. पण राहुलवर तिचा पूर्ण विश्वास होता. ती मनातून कुठेतरी राहुलला पसंत करायची, त्यामुळे त्याला भेटायचा विचार मनात येताच तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी खळी उमटली. तिने रियाकडे बघून मान डोलवली आणि म्हणाली, हो खरंय, तो आला तर प्रोजेक्ट नक्कीच लवकर होईल. थांब, मी त्याला फोन करते. स्नेहाने राहुलला फोन लावला. राहुल त्यावेळी त्याच्या रूमवर एकटाच बसून पावसाचा कंटाळा घालवत होता. स्नेहाचा फोन आल्यावर आणि तिने फ्लॅटवर येण्याबद्दल विचारल्यावर त्याने एका पायावर होकार दिला. अरे नक्कीच, मी अर्ध्या तासात तिथे पोहोचतो, राहुल आनंदाने म्हणाला. दिलेल्या वेळेप्रमाणे बरोबर अर्ध्या तासात फ्लॅटच्या दारावरची बेल वाजली. स्नेहाने धावत जाऊन दार उघडलं. दारात राहुल उभा होता. बाहेर पाऊस इतका जास्त होता की छत्री असूनही राहुल पूर्णपणे भिजला होता. त्याचे ओले चिंब झालेले केस त्याच्या कपाळावर आले होते आणि पाण्याचे थेंब त्याच्या गालावरून ओघळत होते. त्या ओल्या लुकमध्ये तो नेहमीपेक्षा खूपच जास्त देखणा आणि आकर्षक दिसत होता. स्नेहा त्याला पाहतच राहिली. काही सेकंद तिच्या शब्दाची जणू काही गुंफणच तुटली. अरे राहुल, किती भिजला आहेस तू? आत ये आधी, नाहीतर आजारी पडशील, स्नेहा काळजीच्या आणि काहीशा हळव्या स्वरात म्हणाली. काही नाही ग स्नेहा, पुण्याचा पाऊस आणि तुमची हाक कसं आवरणार? राहुल हसत म्हणाला. त्याने घरात पाऊल ठेवले. स्नेहाचे लगेच आत धावून एक स्वच्छ सुका टॉवेल आणला आणि त्याच्या हातात दिला. राहुलने आपले केस पुसायला सुरुवात केली. त्याच्या त्या साध्याशा हसण्यावर आणि वावरण्यावर स्नेहाच्या मनात कुठेतरी एक सुंदर नाजूक लकीर उमटून गेली. ती फक्त त्याच्याकडे पाहत मनातल्या मनात सुखावत होती. तेवढ्यात रिया स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिच्या हातात तिघांसाठी गरम गरम वाफाळलेली कॉफी होती. घ्या, एकदम कडक कॉफी. आजच्या गारटलेल्या वातावरणाला
एकदम परफेक्ट मॅच, रिया नेहमीच्या बिनधास्त अंदाजात म्हणाली. तिघेही हॉलमधील मोठ्या सोफ्यावर एकत्र बसले. खिडकीबाहेर पावसाचा रिमझिम आवाज येत होता. झाडांची पाने वाऱ्याने हलत होती आणि आतल्या शांततेत तिघांच्या गप्पांची मैफल सुरू झाली होती. सुरुवातीला गप्पा साहजिकच कॉलेज, लेक्चर्स आणि प्रोजेक्टच्या डेडलाईनवर होत्या. राहुलने लॅपटॉप उघडला आणि त्यांना प्रोजेक्टमधल्या काही अवघड गोष्टी अगदी सोप्या करून समजावून सांगायला सुरुवात केली. तो त्या पद्धतीने समजावून सांगत होता ते बघून स्नेहाच्या मनात त्याच्याबद्दलचा आदर आणखीच वाढला. पण जसजशी कॉपी संपत आली तसा तसा अभ्यासाचा विषय मागे पडू लागला. वातावरणातील गारवा आणि कॉफीची ऊब यामुळे त्यांच्या गप्पा आता वैयक्तिक आयुष्याकडे, जुन्या आठवणीकडे आणि त्यांच्या मनातील सुप्त आवडीनिवडींकडे सरकू लागल्या. राहुल आणि स्नेहा एकमेकांच्या खूप जवळ बसले होते. बोलण्याच्या ओघात राहुल जेव्हा हातवारी करत होता तेव्हा त्याचा हात चुकून स्नेहाच्या हाताला स्पर्श करून गेला. तो स्पर्श होताच स्नेहाच्या अंगावर एक सरसरून काटा आला. तिच्या छातीत धडधड वाढली, पण तिने आपला हात मागे घेतला नाही. उलट तिने नजर वर करून राहुलकडे पाहिलं. राहुलच्या डोळ्यात तिला एक वेगळाच आदर, जिव्हाळा आणि सुप्त आकर्षण जाणवलं. खोलीतल्या मंद प्रकाशात आणि बाहेरच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर तिघांमधील औपचारिक मैत्रीचे पदर हळूहळू सुटू लागले होते. एक अनोखं मखमली आणि बदलतं वातावरण फ्लॅटमध्ये आकार घेत होतं, ज्याची गोडी तिघांनाही हवीशी वाटत होती. दुपार कधी सरली आणि संध्याकाळ कधी झाली हे त्या तिघांना समजलं नाही. बाहेर पावसाचा जोर आता आणखीच वाढला होता. धो-धो पडणाऱ्या पावसाच्या आवाजासोबत थंडगार वारा खिडकींच्या फटीतून आत येत होता. घरातला गारवा वाढल्यामुळे रिया उठली आणि तिने हॉलमधली मोठी लाईट बंद केली. त्याऐवजी तिने कोपऱ्यात असलेला एक छोटा मंद पिवळ्या प्रकाशाचा लॅम्प सुरू केला. त्या एका छोट्या बदलामुळे संपूर्ण हॉलमध्ये एक वेगळीच उबदार आणि रोमॅन्टिक शांतता पसरली. तिघेही सोफ्यावर एकमेकांच्या थोडे आणखी जवळ सरकले. लॅपटॉप आता कधीच बंद झाला होता आणि अभ्यासाची जागा पूर्णपणे मनातील भावनांनी घेतली होती. राहुल मधोमध बसला होता. त्याच्या उजव्या बाजूला स्नेहा आणि डाव्या बाजूला रिया होती. वातावरणातल्या त्या मंद प्रकाशामुळे आणि बाहेरच्या गारठ्यामुळे तिघांमध्ये एक छान मोकळेपणाची भावना निर्माण झाली होती. गप्पा मारता मारता रिया अचानक हसली आणि राहुलकडे बघत म्हणाली, राहुल, तुला एक सिक्रेट सांगू का? हा प्रोजेक्ट तर फक्त एक बहाणा होता. खरं तर स्नेहा तुला खूप मिस करत होती. कॉलेज सुटल्यापासून ती घरात फक्त तुझाच विषय काढत असते. तू किती हुशार आहेस, किती काळजी घेतोस हे ऐकून माझे कान पकलेत बाबा. रियाचं हे बोलणं ऐकून स्नेहाचा चेहरा एकदम लाजेने लाल झाला. तिने पटकन रियाच्या हातावर हलकी चापट मारली आणि म्हणाली, रिया, काय बोलतेस तू? राहुल, हिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. काही थापा मारते ही. स्नेहाने लाजून आपली नजर खाली वळवली. तिचे गाल गुलाबी झाले होते, जे त्या मंद प्रकाशात आणखी सुंदर दिसत होते. राहुलने स्नेहाकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावरचा तो निरागस लाजाळूपणा पाहून त्याच्या मनात कुठेतरी एक गोड हालचाली झाली. त्याने अत्यंत हळुवार स्वरात म्हटलं, नाही ग स्नेहा, रिया कदाचित थट्टा करत असेल, पण मला मनापासून सांगायचे, मलाही तुझ्यासोबत वेळ घालवायला खूप आवडतं. तुझा हा शांत आणि सामंजस्य स्वभाव मला खूप आकर्षित करतो. तुझ्याशी बोललं की मनाला एक वेगळी शांतता मिळते. राहुलचे हे शब्द ऐकून स्नेहाच्या हृदयाची धडधड इतकी वाढली की तिला वाटलं राहुलला ती ऐकू जाईल. तिने हळूच नजर वर करून राहुलच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात तिच्यासाठी प्रचंड आदर आणि एक सुप्त ओढ स्पष्ट दिसत होती. त्याचवेळी राहुलने डाव्या बाजूला बसलेल्या रियाकडे पाहिलं, जी यांच्याकडे बघून मिश्किलपणे हसत होती. राहुलने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आधी रिया, तू स्नेहाची फिरकी घेतेस खरी, पण तुला हा बिनधास्त आणि जिवंत स्वभाव मला खूप पॉझिटिव्हिटी देतो. तू आजूबाजूला असली की माणूस कितीही टेन्शनमध्ये असला तरी सगळं विसरून हसायला लागतो. तू या घराची आणि या ग्रुपची लाईफ आहेस. रिया राहुलच्या इतक्या जवळ होती की तिला त्याचा उबदार श्वास जाणवत होता. राहुलचे कौतुकाचे शब्द ऐकून तिचा बिनधास्तपणा कुठेतरी विरघळला आणि तिच्या मनातही एका हळव्या भावनेने जन्म घेतला. तिने कोणताही आडेवेडे न घेता राहुलच्या खांद्यावर आपलं डोके ठेवलं. अरे वा, म्हणजे मी इतकी महत्त्वाची आहे तर?
मग आजच्या या भारी वातावरणात आपण आपलं सगळं टेन्शन विसरून फक्त या सुंदर क्षणाचा आनंद का नाही घ्यायचा? रियाने विचारलं. राहुलने तिचा खांदा हळूच जवळ ओढला. आता राहुलच्या एका खांद्यावर रियाने डोकं ठेवलं होतं आणि दुसऱ्या बाजूला स्नेहा त्याच्या अगदी नजरेच्या टप्प्यात होती. राहुलने आपला दुसरा हात पुढे करून स्नेहाचा हात आपल्या हातात घेतला. स्नेहाने यावेळी अजिबात संकोच केला नाही. तिने राहुलच्या हाताची पकड घट्ट केली. खोलीत आता फक्त पावसाचा मंद आवाज आणि त्या तिघांच्या श्वासाची गती ऐकू येत होती. कॉलेजच्या त्या बेंचवरून सुरू झालेली मैत्री आज एका अशा वळणावर आली होती जिथे शब्दांची गरज उरली नव्हती. एकमेकांचा स्पर्श, एकमेकांचे विचार आणि त्या वातावरणात असलेला तो मखमली जिव्हाळा तिघांनाही एका वेगळ्या दुनियेत घेऊन जात होता. कोणाच्याही मनात कोणतीही शंका नव्हती, ना कोणती भीती होती. तिथे फक्त एक निखळ विश्वास होता, ज्याने त्यांच्यातली भावनिक जवळीक आणखीच घट्ट केली होती. मनातील भावना आता डोळ्यातून आणि स्पर्शातून हळूहळू व्यक्त होऊ लागल्या होत्या, ज्याची परिस्थिती पुढच्या काही क्षणात एका सुंदर अनुभवात होणार होती. रात्र आता बरीच पुढे सरकली होती. बाहेरच्या पावसाचा वेग कधी कमी तर कधी जास्त होत होता, पण फ्लॅटच्या आतल्या खोलीत मात्र एक वेगळी शांतता, ऊब आणि जवळीक निर्माण झाली होती. तो मंद पिवळा प्रकाश आणि गारठलेले वातावरण यामुळे खोलीतलं वातावरण अधिकच भावूक झालं होतं. सोफ्यावर बसलेले तिघेही आता एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. इतके जवळ की एकमेकांच्या हृदयाचे ठोके आणि श्वासाचा उबदारपणा स्पष्ट जाणवत होता. राहुलच्या एका बाजूला स्नेहा तिचा हात त्याच्या हातात घेऊन शांत बसली होती, तर दुसऱ्या बाजूला रियाने राहुलच्या खांद्यावर डोके ठेवलं होतं. तिघांच्याही मनात अनेक विचार चक्रावून जात होते, पण त्या विचारांमध्ये कुठेही भीती किंवा संकोच नव्हता, तर फक्त एकमेकाबद्दलचा अपार विश्वास आणि प्रेम होतं. राहुलने हळूच आपले दोन्ही हात पुढे केले आणि स्नेहा व रिया या दोघींच्याही खांद्यावर ठेवले. त्या स्पर्शात कोणतीही बळजबरी किंवा घाई नव्हती, तर त्यात एक कमालीचा आदर, जिव्हाळा आणि सुरक्षिततेची भावना होती. स्नेहाने हळूच आपले डोळे उघडले आणि राहुलकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक निरागस ओढ आणि पूर्ण समर्पण होतं. तिने आपला डावा हात पुढे केला आणि राहुलच्या गालावर अत्यंत हळुवारपणे ठेवला. राहुलने तिचा तो नाजूक आणि उबदार हात आपल्या हातात घेतला आणि त्याच्यावर आपले ओठ टेकवले. राहुलचा तो प्रेमळ स्पर्श होताच स्नेहाच्या अंगावर शहरा आला. तिने आनंदाने आणि सुखावल्यासारखे आपले डोळे मिटून घेतले. तिच्या चेहऱ्यावरचं हे समाधान पाहून राहुलच्या मनाला एक वेगळे सुख मिळालं. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला असलेल्या रियाने राहुलच्या छातीवर हात ठेवला आणि त्याला अधिक घट्ट मिठी मारली. रिया, जी नेहमी खूप बिनधास्त आणि बडबडी असायची, ती आज पूर्णपणे शांत झाली होती. तिच्या या शांततेत एक वेगळीच आर्तता होती. तिने राहुलच्या गळ्यात आपले हात टाकले. राहुलने तिला आपल्या कवेत घेतलं आणि तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला. त्या रात्री त्या फ्लॅटच्या एका छोट्याशा खोलीत केवळ 3 शरीर जवळ आली नव्हती, तर 3 मन एकमेकांत पूर्णपणे विरघळून गेली होती. त्यांच्यातील संवादाची जागा आता पूर्णपणे शांततेने आणि भावनांच्या प्रवाहाने घेतली होती. राहुलने त्या दोघींनाही आपल्या कवेत इतकं घट्ट घेतलं होतं की जणू काही जगातील सर्व संकटापासून तो त्या दोघींचे रक्षण करत होता. स्नेहा आणि रिया या दोघींनाही राहुलच्या मिठीत जे सुख, जी शांतता आणि जो मानसिक दिलासा मिळत होता, तो त्यांच्यासाठी अभूतपूर्व होता. आयुष्यात अनेकदा आपण सुखाचा शोध पैशात, गाड्यांमध्ये किंवा मोठ्या गोष्टींमध्ये घेतो, पण त्या रात्री त्या तिघांना समजलं होतं की खरं परमसुख हे एकमेकांच्या निखळ सहवासात, एका खऱ्या स्पर्शात आणि मनाच्या समाधानात असतं. कोणत्याही जगाच्या चौकटीची, समाजाच्या नियमाची किंवा भविष्याची चिंता त्या क्षणी त्यांच्या मनाला शिवू शकत नव्हती. त्या मंद प्रकाशात बाहेर पडणाऱ्या पावसाच्या संगीतात तिघांनी एकमेकांच्या अस्तित्वाचा स्वीकार केला. राहुलने स्नेहाच्या आणि रियाच्या कपाळावर अत्यंत हळुवारपणे ओठ टेकून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. तो क्षण इतका पवित्र आणि भावनिक होता की त्या तिघांच्याही डोळ्यांचा कडा सुखावून ओल्या झाल्या होत्या. कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त त्या वर्तमानातील क्षणाचा आनंद घेत ते तिघेही एकमेकांच्या मिठीत, त्या सुंदर आणि मखमली प्रेमाच्या रंगात पूर्णपणे रंगून गेले होते. ती रात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर
आणि कधी न विसरता येणारी रात्र ठरली होती. रात्र संपली आणि पूर्व दिशेला उजेड पडू लागला. बाहेर रात्री धुवांधार पडणारा पाऊस आता शांत झाला होता. फक्त झाडांच्या पानावरून पाण्याचे थेंब टपटप गळत होते. खिडकीच्या पडद्यामधून सकाळची कोवळी सोनेरी किरणं हळूहळू हॉलमध्ये डोकावू लागली. त्या कोवळ्या प्रकाशाने संपूर्ण खोलीत एक विलक्षण शांतता आणि ताजेपणा आणला होता. सोफ्यावर आणि गादीवर पांघरून घेऊन ते तिघे अजूनही एकमेकांच्या जवळ शांतपणे झोपले होते. सगळ्यात आधी राहुलला जाग आली. त्याने हळूच आपले डोळे उघडले. त्याच्या एका बाजूला स्नेहा तिच्या हाताची उशी करून शांत झोपली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक निरागस हसू होतं. दुसऱ्या बाजूला रिया अगदी शांतपणे जगाची काळजी विसरून झोपलेली होती. राहुलने काही क्षण त्या दोघींच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांच्या मनात काल रात्रीच्या आठवणी जाग्या झाल्या, पण त्या आठवणीमध्ये कुठेही अपराधीपणाची भावना नव्हती. उलट त्या दोघींबद्दलचा आदर, प्रेम आणि जबाबदारीची भावना आणखी वाढली होती. त्याने अतिशय हळूच दोघींना त्रास होणार नाही अशा पद्धतीने स्वतःला बाजूला केलं आणि तो उठून खिडकीपाशी जाऊन उभा राहिला. बाहेरची थंड हवा त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करून गेली, ज्याने त्याला एक नवा ताजेपणा दिला. तेवढ्याच स्नेहाने आपले डोळे चोळत हळूच उघडले. समोर राहुलला खिडकीपाशी उभा असलेला पाहून तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं. साधारणपणे अशा प्रसंगानंतर मनात येणारा संकोच किंवा लाजाळूपणा तिच्या चेहऱ्यावर नव्हता, कारण काल जे काही घडलं होतं ते पूर्णपणे मनापासून आणि विश्वासातून घडलं होतं. ती हळूच उठली आणि राहुलच्या मागे जाऊन उभी राहिली. तिने हलकेच त्याच्या पाठीवर हात ठेवला. राहुलने मागे वळून पाहिलं आणि हसून तिचा हात आपल्या हातात घेतला. गुड मॉर्निंग स्नेहा, कशी आहेस? राहुलने अत्यंत मऊ स्वरात विचारलं. स्नेहाने राहुलच्या डोळ्यात पाहत म्हटलं, गुड मॉर्निंग राहुल, मी खूप छान आहे. कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच इतकी शांत आणि आनंदी फील करते. कालची रात्र माझ्यासाठी फक्त एक प्रसंग नव्हता रे. मला कधीच वाटलं नव्हतं की आयुष्यात कोणी मला इतकं सुरक्षित, इतकं स्पेशल आणि इतकं स्वतःच्या जवळचं वाटून घेऊ शकतं. थँक्यू राहुल. तिने राहुलच्या हातात आपलं कपाळ टेकवलं. त्याचवेळी रियालाही जाग आली. ती नेहमीप्रमाणे झोपेतून उठल्या आळस देत बसली. तिने त्या दोघांना खिडकीपाशी एकत्र उभं पाहिलं. ती बेडवरून उठली आणि हसत हसत त्यांच्याजवळ आली. तिने सरळ जाऊन राहुलला आणि स्नेहाला एकत्र मिठी मारली. अरे वा, तुम्ही दोघं मला सोडून इथे रोमॅन्टिक मॉर्निंग एन्जॉय करताय का? रियाने तिच्या नेहमीच्या बिनधास्त आणि मजेच्या अंदाजात विचारलं. पण तिच्या आवाजात आज एक वेगळाच हळवेपणा आणि आपलेपणा होता. तिने राहुलकडे पाहिलं आणि म्हणाली, राहुल, आपण नेहमी खूप चांगले मित्र होतो आणि मला वाटायचं की आपली मैत्री अशीच राहील. पण काल रात्री जे काही आपल्या तिघांमध्ये घडलं त्याने आपल्या नात्याला एक नवीन आणि खूप सुंदर अर्थ दिला आहे. आपल्यातली मैत्री आता फक्त वरवरची राहिलेली नाही, तर आपण मनातून एकमेकांच्या खूप जवळ आलो आहोत. आता आपल्यात कोणताही संकोच किंवा कोणतीही भिंत उरली नाही. राहुलने त्या दोघींनाही आपल्या कवेत खूप प्रेमाने घेतलं. त्याने आधी स्नेहाच्या आणि नंतर रियाच्या कपाळावर हलके चुंबन घेतले. तो अत्यंत गंभीर आणि समजूतदार स्वरात म्हणाला, तुम्ही दोघी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती आहात. काल रात्री आपण जे काही अनुभवलं ते फक्त एका रात्रीपुरतं मर्यादित नव्हतं. ते आपल्या तिघांच्या मनाचं आणि विश्वासाचं मिलन होतं. भविष्यात परिस्थिती काहीही असो, जग आपल्याबद्दल काही विचार करो, मी नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. आपली ही मैत्री आणि हे नातं माझ्यासाठी नेहमीच स्पेशल राहील. तिघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात एकमेकांबद्दलचा आदर आणि प्रेम स्पष्ट दिसत होतं. रिया स्वयंपाकघरात गेली आणि तिने तिघांसाठी छान कडक चहा बनवला. चहा पिता पिता त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या कॉलेजच्या अभ्यासाच्या गप्पा मारायला सुरुवात केली. पण आज त्यांच्या संवादात एक वेगळाच मोकळेपणा होता. ते एकमेकांशी अगदी मोकळेपणाने प्रत्येक गोष्ट शेअर करत होते. दुपारच्या वेळी जेव्हा राहुल त्याच्या रूमवर जाण्यासाठी निघाला तेव्हा स्नेहा आणि रिया त्याला सोडवायला दारापर्यंत आल्या. राहुलने त्या दोघींचा निरोप घेतला. तो निघून गेल्यावरही फ्लॅटमध्ये त्याची ती उबदार उपस्थिती जाणवत होती. दोन क्लासमेट आणि त्यांच्या एका मित्राची ही कथा केवळ एका रात्रीच्या आकर्षणाची नव्हती, तर ती आयुष्यभरासाठी निर्माण झालेल्या एका अतूट भावनिक आणि निखळ प्रेमाच्या सुंदर नात्याची
एक नवी आणि छान सुरुवात होती. धन्यवाद.